हिशोब कोणी ठेवायचा? पेशव्यांनी. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी राजांचा काय छळ केला त्यांनी, तो इतिहास जर तुम्ही बघाल ना, कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. भयंकर जीभ काय छाटली राजे संभाजीची, तलवारीचे वार काय केले, फळापासून डोकं वेगळं केलं, भाल्यावर टोचलं, अंगरकाप फाडला राजे संभाजीचा, तो त्याला बांधला, ती गुढी उभारली आणि ती गुढीपाडवा आम्ही साजरा करतो. जेव्हा आता लोकांना कळायला लागलं गुढीपाडवा काय आहे, अभ्यास लोक आहेत त्यांना कळलं ते गुढीपाडवा करत नाही. राजे संभाजीचा वध केला आणि पेशव्यांनी जो उत्सव साजरा केला त्याला गुढीपाडवा म्हणतात. कोणाला माहित नाही ना आम्हाला, कारण त्या काळात पेशव्यांनी शिक्षणच घेऊ दिलं नाही. यासाठी शिक्षण घेऊ दिलं नाही. आता आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, खाजगी शाळा सुरू झाल्या आणि त्यात शिकवायला लागले गुरुकुल मध्ये. बांधवांनो लक्षात घ्या, नेपाळ मध्ये नवीन सरकार बसलं, त्यांनी सर्व खाजगी शाळा बंद केल्या, सरकारी शाळा सुरू केल्या. प्रधानमंत्री राष्ट्रपती सर्वांचे पोरं सरकारी शाळेत शिकतील आणि आमच्या देशात आता सरकारी शाळा बंद होत नाही. गरिबांच्या लेकरांनी कुठं शिकायचं आणि शिकतील नाही तर हक्कासाठी अधिकारासाठी कशाला अडचण? इतिहास कसा माहित होईल म्हणून म्हणायचं आहे. पेशव्यांना तो मान्य नव्हता बरोबरीचा भाव, मान्य नव्हता बरोबरीचा भाव, पेशव्यांना तो मान्य नव्हता बरोबरीचा भाव. आणि भीमा कोरेगाव, कमरेला झाडू, गळ्याला लाडगं कामळून देण्यात आलं. कुणालाही माहित नसेल, मी सांगतो तुम्हाला. पेशवाई जी होती, पेशव्याची पत्नी राणी, तिच्या दरबारात काम करणारा गणपती नावाचा गणपती, महान हिरो माणूस, गोराफरा, आडदाण काठीचा चांगला, त्याच्यावरती भांडली. अहो त्याच्यावरती भांडली, तिने आपली मनोकामना पूर्ण करून घेतली. जेव्हा हे पेशव्याला कळलं, त्यांनी गावाच्या वेशीवर त्याला नेलं. तिथं त्याचं धडापासून डोकं वेगळं केलं, मुंडकं वेगळं केलं आणि त्यांनी मग फरमान सोडलं की आता या लोकांनी गावाच्या बाहेर राहायला पाहिजे, यांना गावात स्थान नाही. त्यांच्यावर बहिष्कार घातला. पण न्याय कोणीच दिला नाही. याचा काय गुन्हा होता त्या गणपती महाराजचा? माणूसच होता. त्याला त्याच्यावरती कोण भांडली? पेशव्याची पत्नी, ती पेशवाई राणी. हा इतिहास आहे, खरा इतिहास. संभाजीला त्यांनी छळ केला, वध केला. गणपती महाराजाचं मुंडकं छाटलं त्यांनी. एवढा छळ केला तरी आम्ही आज त्यांचं ऐकतो. आमच्या संतांनी सांगितलं ते नाही ऐकलं. अहो संत तुकारामाला, त्याच्या सर्व संत तुकारामाचे अभंग
लोकांनी नदीत फेकून दिले, खून केला, खून संत तुकारामाचा. आणि आम्हाला सांगितलं की आम्ही पुष्पक विमानावर बसवून त्याला वैकुंठाला नेलं. वैकुंठाचा अर्थ काय होतो? वैकुंठ. वैकुंठ म्हणजे जो माणूस संपतो, ज्याचा मृत्यू होतो, ज्याचं वय खुंटलं, त्याला वैकुंठ म्हणतात. आता त्यावेळेस कुठलं पुष्पक विमान आणलं, डिझेलचा शोध कधी लागला, कधी किथून कुठून पेट्रोल टाकलं, कधी विचार केला का आम्ही? आणि आज आमच्या देशात त्यांची सत्ता, ते जसं म्हणतील तसं होते. तसंच म्हणून त्या सिद्धनाथ महाराजांनी पेशव्यांना सांगितलं की तुझं घमेट मी उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि तलाक तुमचा इतिहास बघा. पेशवा म्हणे बरोबरीचे स्थान, म्हणे बरोबरीचे स्थान, स्वप्नात बघू नये महाराज, तुझी मस्ती बाजूला, नागमणी मस्ती चिरवी बाजूला, म्हणून भीमा कोरेगाव घडले. कारण ही लढाई अस्तित्वाची होती. आमच्याच देशात आम्ही गुलाम का म्हणून राहायचं, आमच्याच भारत देशात आमच्या माथ्यावर आम्ही गुलाम राहायचं का म्हणून राहायचं. तो इंग्रजाकडे गेला. इंग्रजाला म्हणतोय खावला जेव्हा स्वाभिमान, खावला जेव्हा स्वाभिमान, केला पेशव्याने आमचा सिद्धनाथ
महाराजांसोबत एक जिंकणाक होता. त्या जिंकणाकाने पाहिलं की हा जो तरुण आहे आता बाळू बापटचा पोरगा, यालाच मारलं पाहिजे. हा तिकडून तलवार घेऊन गेला आणि जो बाळू बापटचा पोरगा होता त्याची कलम करून टाकला, थळापासून वेगळं. त्याचे सैनिक धावत आले बाळू बापटला सांगायला की तुझ्या मुलाचा खून झाला, जिजनाकाने त्याला मारून टाकलं. याने काय केलं, आपला घोडा घेतला आणि हा घोडा घेऊन जो चांगत गेला पोराला पायासाठी, खरंच माझा मुलगा मेला काय. त्याच्या मागे जेवढं सैनिक होतं बाळूच्या, त्यांना असं वाटलं की अरे बापरे, आता सरदार जर पळत आहे तर आपण कशाला थांबायचं, म्हणून त्याच्या मागचं जेवढं सैनिक ते त्याच्या मागे पळायला लागलं. त्याच्या मागे पळायला लागलं. तो गेला आपल्या पोराला पायासाठी, सैनिक त्याच्या मागे पळायला लागला. त्याच्या मागे इंग्रजाच्या तोफा आणि 500 महारांच्या तलवारी भीमा नदीच्या काठावर चला 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 कापले, ते पळाले, जीव घेऊन पळाले. अशा पद्धतीने तो संग्राम झाला भीमा कोरेगावचा. आणि मग तो इतिहास स्वतः इंग्रजांनी लिहिला. बघा, सिद्धनाथ महाराजचा इतिहास, महाराजचा इतिहास, या महाराजांच्या घडला महाराज. इंग्रजांनी पडविला दास, शूरवीर ठरविले महाराज. जशी कोळबी जात नाही आहे, शेतीचं काम करणारा नांगरून वखरून काळ्या मातीत कष्ट करणारा त्याला कोळबी म्हणतात. त्याचप्रमाणे महार ही जात नाही आहे. महार हाड मास रक्ताचा कणखर लढवया, तो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळा लढला, त्यांना महार म्हणतात. दणकट बांधायचे, निकड्या छातीचे लढवय सूर्या भारत भूमीचे, त्यांना म्हणतात महार. आणि म्हणून काजे जगी